आपण पाहत आहोत की निवडणूक ही एका वेगळ्या वळणावर आलेली आहे. कोण काय प्रचार करेल म्हणण्यापेक्षा कोणी काय काम केलंय, कोणत्या कामासाठी कोण योग्य आहे याचा विचार करायची वेळ मतदार राजावर आलेली. आपलं एक मत अगदी अमूल्य आहे. त्या मताचा योग्य त्या ठिकाणी वापर आपण केल्यास नक्कीच आपण देशाच्या समाजाच्या हिताचं काम करू असं प्रत्येक मतदाराने आपण ठरवलं पाहिजे. आज आपण पाहत आहोत का आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत आपल्या गावात किती लोकांना लाभ मिळाला आहे. त्याचप्रमाणे उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत किती लोकांना लाभ मिळाला आहे. अशा अनेक योजना सांगता येतील. कारण आता सुरुवात आहे दौऱ्याची. दौरा शेवट वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे. आज ताई भेटीला आणले आहेत, पुन्हा दौरे होणारच आहेत. काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत. परंतु अनेक योजनेच्या माध्यमातून बीजेपी आणि शिवसेना युतीनं जनतेला काय दिलंय हे जोखण्याची वेळ आता आली आहे. 5 वर्षाच्या पूर्वी आपल्याला काय मिळालं होतं, काय मिळत होतं, कसं मिळत होतं याचा जर विचार केला तर या 5 वर्षामध्ये या खासदारांच्या माध्यमातून, शिवसेना युतीच्या माध्यमातून आज जुन्नर तालुक्यात पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्य असू, आमदार असू, खासदार असू, सगळ्यात मोठा निधी जुन्नर तालुक्यासाठी आणलेला आहे आणि तो उपलब्ध करून दिला कोणी? शिवसेना भाजप युतीने. आणि जर आपल्याला विकासाचं स्वप्न साकार करायचं असेल, जुन्नर तालुका हा एका वेगळ्या उंचीवर न्यायचा असेल तर 3 वेळा आपण ज्या दादांना निवडून दिलेलं आहे, 4थ्यांदा त्यांनाच निवडून दिलं तर जुन्नर तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आणि कायापालट होणारच आहे. आपण पेपरला वाचतो का 3 वळण रस्त्याची कामं चालू झालेली आहेत. त्याचप्रमाणे पुणे नाशिक रेल्वेचं हे काम अगदी प्रगतीपथावर आहे. आपल्या दाऱ्यासाठी सुद्धा ताईंनी दिल्लीपर्यंत जाऊन सुद्धा काही कामकाज मार्गी लावलेलं आहे. आणि हे सगळं असताना बाकी पहा बरं, मागची 5 वर्ष अजून आमचा निरगुड बेलसरचा हा केटी बंधारा ज्या सरकारच्या काळात झाला त्या सरकारपासून 5 वर्षाच्या पाठीमागं एकही रुपया खर्च इथं झालेला नाही. पण ह्याच मीना नदीच्या वर जर लक्ष दिलं आपण तर आशाताईंनी किती 3 केटीवेर बंधारे, 3 केटीवेर बंधारे आज मंजूर करून आणले. तर कामही त्याचं प्रगतीपथावर चालू आहे. बंधाऱ्याचं काम कसं असावा हे आपण प्रत्यक्ष जाऊन पहा. म्हणून ताई, आपण बऱ्याच वेळा इथं आलो आहोत, बऱ्याच काही गोष्टी आपण घडवल्या आहेत, पण एक गोष्ट घडवली नाही ती म्हणजे आमच्या ह्या निरगुड बेलसरच्या केटीवेर मध्ये पाणीच थांबत नाही. त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना उपभोग घेता येत नाही. हे आज मांडायची गोष्ट नाही. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत, शिवसेना भाजप युतीच्या पाठीशी आहोत. परंतु तुम्ही आमचं गरिबाचं काहीतरी ऐकलं पाहिजे का आमच्या निरगुड आणि बेलसरच्या दोन्ही शेतकऱ्यांना ह्या केटीवेर मधून ह्या टायमाला उन्हाळ्यामध्ये पाणी घेता आलं पाहिजे. ही आमची आर्जवून मागणी आहे. तर मतदार बंधूंनो, आपण ह्या वेळेला हाच विचार करायचा आहे. येतील आता उमेदवार उभे आहेत, प्रचार करायला येणार, ते त्यांचं मनोगत सांगणार. आपण सगळ्यांनी ऐकायचंय खरं काय खोटं काय, आणि त्याचा निर्णय आपण स्वतः घ्यायचा आहे. आणि ह्या वेळेला, ह्या मागच्या वेळेला सावरगाव धालेवाडीमधून जवळजवळ 36,000 मतं मिळाली होती. ह्या वेळेला सावरगाव धालेवाडीचं टार्गेट आहे 45,000 मतं. 45,000 मतं धनुष्यबाणाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तसं उपतालुका प्रमुख ह्या वेळेला तुमचा उच्चांक झाला पाहिजे. कारण सगळ्यात जास्त निधी तुम्ही आणि विभाग प्रमुखांनी इकडं लाटलेला आहे, शिवसेना भाजपा युतीचा या विभागात. त्यामुळं तांबे पाडळी गणातून ह्या वेळेला खरोखरच पहिल्या क्रमांकाचं मतदान दादांना होईल
अशी अपेक्षा नाही, जिद्द धरून पुन्हा एकदा विनंती करतो का या वेळेला आपण धनुष्यबाणाच्या चित्रावर शिक्का मारून आपलं बटन दाबून शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे का विजयाची हॅट्रिक संपूर्ण भारत देशामध्ये पहिली आली पाहिजे. 4 लाखाच्या मताधिक्यापेक्षा हा चौकार लागला पाहिजे एवढीच विनंती करतो.